नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी थोडासा आनंदात आहे, बहुतांशी दुःखात आहे. तुम्ही म्हणाल लेले नेहमी सी पॉझिटिव्ह म्हणत असतात, आज एकदम थोड्याशा आनंदात आणि जास्त दुःखात काय आहेत? कारण सांगतो तुम्हाला. एक तर पुण्याला सतत सांगत होते रेड अलर्ट, रेड अलर्ट, पाऊस पडणार, काळजी घ्या, घराबाहेर पडू नका. पाऊस पडत नव्हता, पाऊस पडायला लागलेला आहे. आत्ता म्हणजे मी अक्षरशः हे शूटिंग करत असताना थोडासा भिजत आलो. मला पावसात भिजायला आवडतं, त्यामुळे ते भिजून मी इथं शूटिंग करायला आलेलो आहे. त्यामुळे थोडा पाऊस पडायला लागला आहे, मी थोडासा आनंदात आहे. आता जास्त दुःखात काय आहे ते तुम्हाला सांगतो. वेस्ट इंडिज टीमचा लॉर्ड्स कसोटीमध्ये 2.25पेक्षा कमी काळामध्ये पराभव झालेला आहे, डावाचा पराभव झालेला आहे. त्यामुळे मी दुःखात आहे, त्याच्याविषयीच मी बोलणार आहे. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. खूप वर्ष मी वेस्ट इंडिज क्रिकेटचा पाठलाग केलेला आहे, मनाने केलेला आहे, बुद्धीने केलेला आहे. तुम्ही फायर इन द बॅबिलॉन नावाची एक सिरीज जरूर बघा. तुम्ही क्रिकेटप्रेमी असलात तर जरूर बघा, कारण वेस्ट इंडिज क्रिकेटचा कायापालट कसा झाला हे त्या डॉक्युमेंटरीमध्ये फार सुरेख पद्धतीने दाखवलेलं आहे. ती डॉक्युमेंटरी BBC वगैरे सारखी चकाचक डॉक्युमेंटरी नाही आहे. थोड्याशा गडबडी आहेत त्याच्यात, थोडंसं शूटिंगचा प्रॉब्लेम आहे, पण त्याच्यापेक्षा त्याच्यातला जो भावार्थ आहे तो समजून घेणार काय. वेस्ट इंडिज म्हणजे दरवेळेला मी तुम्हाला सांगतो, वेगवेगळ्या देशांचा समूह क्रिकेटसाठी एकत्र येतो, त्याला फक्त वेस्ट इंडिज म्हणतात. वेस्ट इंडिज ही तशी भौगोलिक आयडेंटिटी नाही आहे. कॅरेबियन आयलंड्स म्हणले जातात. आत्ताच मी तिथनं आलेलो आहे वर्ल्ड कप कव्हर करून, आणि त्या तिथं गेल्यानंतर मी कित्येक वेळेला म्हणलेलं आहे की या देशांमध्ये गेल्यानंतर, बार्बाडोसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं या हवेमध्ये 50% ऑक्सिजन आहे, 50% क्रिकेट आहे. दुसरी वेळेला मी अँटिगामध्ये जर का गेलो तर मी म्हणतो तिथं लोकशाही आहे, राजेशाही आहे. लोकशाही कार्यपद्धती आहे राजकारण चालवण्यासाठी, देश चालवण्यासाठी, परंतु राजेशाहीसुद्धा आहे, कारण सर विवियन रिचर्ड्स तिथे आहेत. ते जणू काही त्या देशाचे, त्या बेटाचे राजे आहेत. ज्यावेळेला गॅरी सोबर्सना पाहतो, ज्यावेळेला मी माल्कम मार्शलच्या ग्रेववरती जातो, माझं मन आनंदाने भरून येतं. जेव्हा मी फ्रँक वॉरेलच्या युनिव्हर्सिटी ऑफ 3Wच्या इथं जातो तेव्हा माझं मन भरून येतं. असा हा वेस्ट इंडिज क्रिकेटचा इतिहास मला क्रिकेटप्रेमी म्हणून भुरळ पाडतो. आत्ता एक क्लिप फिरत होती 1983-84 सालची, ज्या वेळेला इंग्लंडच्या टीमला लॉर्ड्सवरती वेस्ट इंडिजनी दणक्यात पराभूत केलेलं होतं. शेवटच्या डावामध्ये वेस्ट इंडिजला 300-350पेक्षा आसपास धावा या चेस करायला द्यायच्या होत्या. चौथ्या दिवशीचा खेळ संपत असताना डेव्हिड गॉवरनी अशी स्टाईलमध्ये खूण केली होती. लॉर्ड्सच्या बाल्कनीत येऊन तो कॅप्टन होता, अशी खूण केली की जणू काय म्हणजे ठीक आहे चला डिक्लेअर करून टाकू. दुसऱ्या दिवशी पेपरामध्ये गदारोळ झाला. सगळ्या इंग्लिश पेपरनी डेव्हिड गॉवरवरती कडाडून टीका केली की अरे लॉर्डच्या संघाला हरवण्याची तुम्हाला संधी आहे, एवढा उशीर का केला डिक्लेअर करायला, 350 रन्स होस्तोपर्यंत तुम्ही का थांबलात. आता जर का 5व्या दिवशी वेस्ट इंडिजचे 8 किंवा 9 आऊट झाले, मॅच कशी तरी त्यांनी ड्रॉ केली, तर या गोष्टीला जबाबदार कोण, अशा टाईपचे कॉपी लिहिली गेलेली होती. दुसऱ्या दिवशी डेसमंड हेन्सची विकेट फक्त गेली आणि वेस्ट इंडिजनी तो सामना आरामात धावा चेस करून जिंकला. गॉर्डन ग्रीनिजनी नाबाद 225 केल्या होत्या. लॅरी गोम्स मला वाटतं 85चा 93वर पोचताना जेवढा वेळ लागला तेवढ्या वेळात गॉर्डन ग्रीनिजने 170वरनं 225पर्यंत स्कोर टाकलेला होता. आणि त्यावेळेला माल्कम मार्शलला अक्षरशः डावा हात त्याचा प्लॅस्टरमध्ये होता आणि त्यांनी उजव्या हाताने बॅटिंग केलेली होती आणि नंतर तोच प्लॅस्टरमधला हात घालून त्यांनी बॉलिंगसुद्धा केलेली होती. या सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत. त्याचं कारण असं आहे, तेच लॉर्ड्स आहे जिथे वेस्ट इंडिजनी गॉवरच्या संघाला फोडून काढलेलं होतं, अक्षरशः फोडून काढलेलं होतं. एकाहून एक त्यांच्याकडे बॉलर होते, एकाहून एक बॅट्समन होते, आणि तो संघ ग्राउंडवरती क्रिकेट, टेस्ट क्रिकेटच्या पांढऱ्या कपड्यात बघणं म्हणजे एक विलक्षण आनंद देणारा अनुभव होता. आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ 40 वर्ष झाली. मी ही 83-84ची गोष्ट सांगतोय. आत्ता 2024 आहे, म्हणजे 40 वर्ष झाली. या 40 वर्षामध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट हे 40 पायऱ्या खाली आलेलं मला दिसतंय. दुःख होतं आहे त्याचं, कारण आज इंग्लिश समरचा पहिला कसोटी सामना, लॉर्ड्सवरती कसोटी सामना, माहिती होतं लोकांना, इंग्लिश क्रिकेटप्रेमी लोकांना माहिती होतं की या सामन्यात दम नाही आहे, वेस्ट इंडिजचा संघ इंग्लिश टीमला तोंड देऊ शकणार नाही आहे.
तरी लॉर्ड्स खचाखच भरलेलं होतं. गुरुवारी लॉर्ड्स खचाखच भरलेलं होतं, शुक्रवारी लॉर्ड्स खचाखच भरलेलं होतं. आणि त्यावेळेला जेव्हा आपण बघतो की या टीमचा लाजिरवाणा पराभव होतो. पहिल्या इनिंगमध्ये 41 ओव्हर्स ते खेळलेले आहेत, दुसऱ्या इनिंगमध्ये 47 ओव्हर खेळलेले आहेत. 110 पेक्षा जास्त धावांचा डाव आणि 110 धावांचा पराभव झालेला आहे. या वेस्ट इंडिज संघाला लॉर्ड्सवरती खेळताना मला बघवत नाही आहे. आत्ताच झालेल्या भारतातल्या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा त्यांचा संघ नव्हता. आणि त्याच्यानंतर चांगल्या समरचा म्हणजे एक ऑस्ट्रेलियातली गॅबाची टेस्ट मॅच त्यांनी जिंकली. शमार जोसेफनी आउटस्टँडिंग बॉलिंग केलेली होती. त्याचा अपवाद वगळता वेस्ट इंडिज क्रिकेट मला गटांगळ्या खाताना दिसतंय. T20 वर्ल्ड कपमध्ये सुद्धा त्यांना जास्त काही कामगिरी करता आली नाही. जर अशा पल्लवीत झाल्या होत्या त्या सुपर 8ला पोचल्यानंतर लगेच धुळीत मिळालेल्या आहेत. आणि तुम्हाला सांगतो वेस्ट इंडिज क्रिकेटची दुर्दशा बघताना माझ्यासारख्या क्रिकेटप्रेमीला अशा करता त्रास होतो. कारण वेस्ट इंडिज क्रिकेट म्हणजे एक रंग आहे हो. तो रंग जर का इंटरनॅशनल क्रिकेटमधनं फिका होत जाताना दिसला तर क्रिकेटचं इंद्रधनुष्य आपल्याला त्या रंगात दिसणार नाही आहे, हे लक्षात घ्या. वेस्ट इंडिजच्या क्रिकेटर्सशी या बाबतीत मी बोललेलो आहे. कारण तुम्हाला सांगतो वेस्ट इंडिजचे जुने जाणते क्रिकेटर्स रॉबर्ट्स आहेत, त्याच्याबरोबर मार्शल नाही होल्डिंग आहेत, त्याच्याबरोबर विवियन रिचर्ड्स आहेत, कर्टली ॲम्ब्रोस आहेत. यांच्याशी जेव्हा जेव्हा थोडासा संवाद साधण्याची संधी मिळते तेव्हा ते अक्षरशः म्हणजे खलास होतात. त्यांना ते दुःख कुठं लपवावं कळत नाही. कारण वेस्ट इंडिज क्रिकेटला या अवस्थेत बघणं हे त्यांच्याकरता क्लेशकारक अनुभव आहे. या लॉर्ड्सच्या कसोटी सामन्यासाठी लॉईड हजर होते, रिचर्ड्स हजर होते. त्यांनी एका नव्या पदार्पण करणाऱ्या खेळाडूला मानाची वेस्ट इंडिजची कॅपही दिली. त्या खेळाडूला त्या कॅपचा मान कळतोय की नाही ही मला पडलेली खरं काय म्हणतात त्याला प्रश्नांची एक मोठी मालिका आहे. कारण मला त्याच्यापुढे आठवतो कुठला प्रसंग की ज्या वेळेला ऑस्ट्रेलियाविरुद्धचे टेस्ट मॅच खेळत असताना विवियन रिचर्ड्सना फाडकन इथं बॉल लागला. बाहेरनं कट नाही झालं, आतनं कट झालेलं होतं. त्यांची टोपी खाली पडलेली होती, ते हेल्मेट घालायचे नाहीत. त्यांनी खालनं टोपी उचलली आणि ती अशी झटकलेली मला आठवते. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं बाहेरनं नाही आतनं कट झालेलं होतं, माझ्या तोंडातनं रक्त येत होतं पण मी तिथे ते दाखवलं नाही आणि तसेच उभे राहिलो. आणि त्याच्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियन बॉलिंगला फोडून काढलेलं होतं. ही परिस्थिती त्यावेळची होती ज्या वेळेला लॉर्डच्या संघाने ऑस्ट्रेलियात जाऊन लिली, थॉम्सन, पॅस्को, हॉग या खेळाडूंचा सामना करत त्यांना तिथं हरवलेलं होतं. वेस्ट इंडिजमध्ये येऊन त्यांना हरवलेलं होतं. आणि त्याचबरोबर लॉईडनी जेव्हा एकदा सांगितलेलं होतं की मला एक मीटिंग करायची इंग्लंडच्याच पहिल्या टेस्ट मॅचच्या अगोदर, 5 सामन्यांची मालिका, पहिल्या सामन्याच्या अगोदर लॉईडनी मीटिंग बोलवलेली होती. ही कहाणी मला फायर इन बॅबिलॉनमध्ये सुद्धा दिसली होती पण विवियन रिचर्ड्सनी स्वतः सांगितलेली होती. ते म्हणले त्यांनी सांगितलं की ड्रेसिंग रूममध्ये मला पहिली मीटिंग करायची. सगळेजण जमले आणि लॉईड काही बोलले नाहीत, घड्याळकडे बघत होते. 6 वाजता बरोबर त्यांनी TV लावला. TV बातम्यांमध्ये कॅप्टन जो इंग्लंडचा होता टोनी ग्रेग त्यांनी सांगितलं होतं आम्ही यांना विवळायला लावू, वी विल मेक देम ग्रॉवेल, आम्ही त्यांना विवळायला लावू. बस तेवढी बातमी दाखवली आणि जो होता लॉईड त्यांनी TV बंद केला. तो म्हणला मीटिंग संपली. त्याला बाकी काही बोलायचीच गरज पडली नाही कारण दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजच्या फास्ट बॉलरनी इंग्लिश बॅट्समनना सळो की पळो करून सोडलेलं होतं. तो सामनाच नाही ती मालिका त्यांनी जिंकलेली होती. ही कहाणी माझ्या डोळ्यासमोर येते. आणि दुसरीकडे 6.25 फूट जेसन होल्डर 120-125च्या स्पीडनी बॉलिंग टाकताना दिसतो तेव्हा मला वाईट वाटतं. अँडी रॉबर्ट्सना त्याचा राग येतो. त्याचबरोबर एकही वेस्ट इंडिजचा बॅट्समन काही काळाकरता विकेटवर उभं राहण्याचं सुद्धा कौशल्य किंवा मानसिक तयारी दाखवत नाही तेव्हा मला खूप वाईट वाटतं. मी नेहमी म्हणतो वेस्ट इंडिज क्रिकेट हे इंटरनॅशनल क्रिकेट करता गरजेचं आहे. ते एक वेगळा फ्लेवर आणतात, ते एक वेगळा रंग आणतात. जुन्या काळातल्या म्हणजे मी सांगतो दैदिप्यमान इतिहास हा आठवतो आणि आता वेस्ट इंडिज क्रिकेटचा फिका झालेला रंग जेव्हा दिसतो तेव्हा अक्षरशः काळजाला घरं पडतात क्रिकेटप्रेमी म्हणून हा ब्लॉग तुमच्यासमोर सादर करताना मला अजिबात आनंद होत नाही आहे. मला फक्त माझ्या भावना, माझं दुःख तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. कारण लॉर्ड्स कसोटी 3ऱ्या दिवशी म्हणजे लंच टाईमच्या अगोदर, कदाचित पहिला तासच मला वाटतं लंच टाईमच्या अगोदर संपलेली आहे. वेस्ट इंडिजचा दणक्यात मोठा पराभव झालेला आहे. आणि लक्षात घ्या
लॉर्ड्सचं विकेट त्यातल्या त्यात इंग्लंडमधलं साधं सरळ सोपं बॅटिंगला चांगलं विकेट मानलं जातं. एका बाजूला उतार आहे, बॉल सुसाट पळत सुटतो. त्या विकेटवर जर का वेस्ट इंडिज टीमची ही दुर्दशा झाली आहे, पुढच्या मालिकेत काय होणार? क्रिकेट देवत जाणे. तुम्हाला काय वाटतं? जे दुःख मला झालं आहे ते तुम्हाला जाणवतं आहे? ते दुःख तुम्हालाही होतं आहे? वेस्ट इंडिज क्रिकेटचा दैदिप्यमान इतिहास तुम्हालाही आठवतो आहे? त्यांच्या खेळाडूंनी आपल्याला दिलेला आनंद मला आठवतो आहे तसा तुम्हाला आठवतो आहे का? मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून BCCIनी ऑफिशियल घोषणा केलेली नाही आहे चॅम्पियन्स ट्रॉफीची. हा वेगळा मुद्दा मी मांडतो आहे. BCCIने अजून ऑफिशियल घोषणा केलेली नाही आहे. पेपरात बातम्या यायला लागल्या आहेत की चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. त्यामुळे ह्याच्यावरनं बराच गदारोळ होणार आहे, कारण पाकिस्तान अक्षरशः नक्राश्रू काढणार आहे, कारण त्यांनी तर लाहोरला मॅचेस डिक्लेअर करून टाकलेल्या होत्या. त्यामुळे त्याविषयीसुद्धा जेव्हा माझ्या कानावरती ऑफिशियल माहिती पडेल, ऑफिशियल बातम्या मला कळतील, ऑफिशियल भूमिका मला कळतील, तेव्हा तो ब्लॉग्स घेऊनसुद्धा मी तुमच्यासमोर जरूर येईन. त्याची वाट पहा. तोपर्यंत माझे अकाउंट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मुद्देसूदपणे तुमचे मुद्दे जे आहेत ते माझ्यापर्यंत पोचवा. मला त्याची प्रतीक्षा राहील. बाय बाय.